शरीफुल इस्लाम शहजाद याच्याकडून सैफवर हल्ला तर पोलिसांचा दावा आरोपी मूळ बांगलादेशातील असल्याचा पोलिसांना संशय। आरोपी चोरीच्या उद्देशाने सैफच्या घरी शिरला होता। प्रवेश केलेलं घर हे अभिनेता सैफचं असल्याचं आरोपीला माहित नव्हतं, पोलिसांची माहिती। सैफवर हल्ला करणारा आरोपी बांगलादेशला पळण्याच्या तयारीत होता। हल्ला प्रकरणानंतर आरोपी मोहम्मद हा घाबरल्याचीही माहिती। आरोपीला ठाण्यातनं अटक केली, पुढील चौकशी सुरू। कोर्टाकडे आरोपीच्या कोठडीची मागणी करणार पोलिसांची माहिती। तर आरोपी भारतात असताना त्याला कुणी मदत केली याचीही चौकशी होणार। पकडला जाण्याच्या भीतीने आरोपीनं सुरुवातीला विजय दास असं नाव सांगितलं, मुंबई पोलिसांची माहिती। तर आरोपी 5 ते 6 महिन्यांपूर्वीच मुंबईत आल्याची माहिती। आरोपी मोहम्मद शहजाद याचं वय 30 वर्ष। आरोपी हाऊसकीपिंग एजन्सीमध्ये काम करत होता, पोलिसांची माहिती। तर हाऊसकीपिंग एजन्सीमध्ये आरोपीला काम नेमकं कसं मिळालं हेही तपासलं जाणार। रात्री कासार वडवलीच्या लेबर कॅम्पमध्ये पोलिसांकडून सर्व कर्मचाऱ्यांची चौकशी। कर्मचाऱ्यांना एका लाईनमध्ये उभं करून सर्वांचे मोबाईल सुद्धा तपासले। अभिनेता सैफ अली खानला संरक्षण द्या, चित्रपट संस्थेचं पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांना पत्र। सैफ अली खानवर उपचाराचा आज 4था दिवस। तर सैफ अली खानची प्रकृती सध्या सुधारली, सायंकाळपर्यंत सैफला डिस्चार्ज मिळण्याचीही शक्यता। तर आजच सैफचा जबाब नोंदवला जाण्याची सुद्धा शक्यता। राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष ते राष्ट्रीय अध्यक्षासाठी आता निवडणुका होणार, प्रफुल्ल पटेल यांची माहिती। तर राष्ट्रवादीमध्ये बदल व्हायला हवेत, राष्ट्रवादीला नवा अध्यक्ष मिळण्याच्या प्रश्नावर छगन भुजबळांचीही प्रतिक्रिया। अंतर्गत निवडणुका घेण्याबाबत अद्याप माझी कुणाशीही चर्चा झाली नाही, धनंजय मुंडेंची राष्ट्रवादीच्या अंतर्गत होणाऱ्या बदलांवर प्रतिक्रिया। संतोष देशमुख यांच्या हत्या आणि खंडणी प्रकरण हे आता धनंजय मुंडेंना भोवलं। तर पालकमंत्र्यांच्या यादीतून धनंजय मुंडेंचं नाव वगळलं। अजितदादांकडे पुण्यासह बीडची जबाबदारी। अजितदादांना मीच बीडचं पालकमंत्री पद घेण्याची विनंती केली। बीडची सध्याची परिस्थिती पाहता मी हा निर्णय घेतला। बीडमध्ये सामाजिक सलोखा टिकून राहणं हे माझ्यासाठी महत्त्वाचं, मुंडेंची यावर प्रतिक्रिया। आज आवश्यकता होती त्यामुळे अजित पवार यांनी जबाबदारी घेतली। अजित पवारांच्या बीडच्या पालकमंत्री पदावरून तटकरेंची ही प्रतिक्रिया। बीडचे पालकमंत्री पद अजितदादांना मिळावं ही आमची मागणी होती। सुरेश धसांकडून बीडचे पालकमंत्री झाल्याबद्दल अजित पवार यांचं अभिनंदन। वाल्मिक कराडसोबत आर्थिक संबंध असल्याचे सगळे आरोप खोटे, आरोप सिद्ध करून दाखवा, धनंजय मुंडेंचं आव्हान। तर मला बदनाम करण्याचं असल्यास करा, पण बीडला बदनाम करू नका, मुंडेंची प्रतिक्रिया। पक्ष आणि पक्ष नेतृत्वाची बदनामी होते, मलिकांकडून एनसीपीच्या अधिवेशनामध्ये बीड प्रकरणाचा उल्लेख, सूत्रांची माहिती। रायगड जिल्ह्याचं पालकमंत्री पद हे आदिती तटकरे यांच्याकडेच, मागून सुद्धा भरत गोगावलेंना रायगडचं पालकमंत्री पद नाही। पालकमंत्री पदासंदर्भात अनपेक्षित आणि न पटणारा निर्णय, भरत गोगावलेंची प्रतिक्रिया। तर वरिष्ठांनी घेतलेल्या निर्णयाचा आदर ठेवून सर्व पालकमंत्री काम करणार, रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावर सुनील तटकरेंचंही विधान। भरत गोगावले आणि दादा भुसेंना पालकमंत्री पद न मिळाल्यामुळे गुलाबराव पाटील नाराज। तर गोगावले आणि भुसेंना का टाळलं, एकनाथ शिंदेंना या संदर्भात विचारणार, पाटलांचं वक्तव्य। रायगडच्या पालकमंत्री पदावरून महाडमध्ये राडा, भरत गोगावले यांना डावलल्यामुळे शिवसैनिक संतापले। तर रात्री उशिरा शिवसैनिकांनी मुंबई गोवा महामार्ग रोखून धरला, टायर जाळून शिवसैनिकांकडून निदर्शनं। छत्रपती संभाजीनगरमध्ये आज जनाक्रोश मोर्चा, संतोष देशमुखांचे कुटुंबीय या मोर्चासाठी संभाजीनगरात दाखल, मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त तैनात। संतोष देशमुख कुटुंबियांसह मनोज जरांगे सुद्धा जनाक्रोश मोर्चात सहभागी होणार। हत्या प्रकरणाची साखळी शोधणं गरजेचं, खूप मोठं रॅकेट असू शकतं, मनोज जरांगेंची या संदर्भात मागणी। दोन समाजात तेढ निर्माण होत असेल तर ते टाळण्यासाठी प्रयत्न करा, समन्वय बैठकीत संघ पदाधिकाऱ्यांच्या भाजप मंत्र्यांना सूचना, भपकेबाजपणा आणि बडेजाव टाळण्याचा सुद्धा सल्ला। संजय गांधी निराधार योजनेनंतर लाडकी बहीण योजना सुद्धा बंद होणार, प्रणिती शिंदेंचा दावा। तर पैसे घेऊन तुम्हाला आत्मविश्वास आणि संरक्षण मिळणार आहे का, प्रणिती शिंदेंचा महिलांना सवाल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यासाठी रवाना, तर पुढील 4 दिवस फडणवीस दावोस दौऱ्यावर, जागतिक आर्थिक परिषदेला हजेरी लावणार। भरघोस निधी आणण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नासाठी इथे माहिती दिल्याची माहिती। तर बायोफ्युएलवर धावणारं विमान प्रथम नागपुरातील नव्या विमानतळावर उतरणार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून विश्वास व्यक्त। पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे 25 तारखेला अमरावतीच्या दौऱ्यावर, पालकमंत्रीपदी नियुक्ती झाल्यानंतर बावनकुळे जिल्ह्याचा आढावा घेणार। पीएम किसान निधीचे पैसे घरात एकालाच मिळणार, तर केंद्र सरकारतर्फे हा नवीन नियम आता लागू।
ठाकरे गटाचे नेते माजी आमदार दीपक साळुंखे यांच्यावर बँक फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल। सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 11 कोटींची फसवणूक केल्याचा त्यांच्यावर आरोप। साळुंखेंसह 23 संचालकांवरही गुन्हा दाखल। बीडमध्ये राज्य परिवहन मंडळाच्या बसनं 5 जणांना चिरडलं, 3घांचा जागीच मृत्यू, 2 जण जखमी। अपघातानंतर संतप्त ग्रामस्थांकडून बसची जाळपोळ। परळी रोडवरच्या घोडका राजुरी इथली ही घटना। बुलढाण्याच्या चिखलीमध्ये खामगाव जालना महामार्गावर भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, अपघातामध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू। बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एका युवकावर कोयत्यानं हल्ला, तर नात्यातील मुलीसोबत कॅफेमध्ये बसल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून हल्ला। आरोपी नागेश गोफने याच्यावर गुन्हा दाखल। जालन्यामध्ये अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपात प्रकरणी 9 डॉक्टरांसह 12 जण रडारवर। आतापर्यंत एकूण 14 जणांना अटक। आरोपींना 22 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी। जळगावच्या खाडवे गावामध्ये बैलगाडी विहिरीत पडली, तर अपघातामध्ये बैलगाडीला जुंपलेल्या 2ही बैलांचा दुर्दैवी मृत्यू। बुलढाण्याच्या मेहकरमध्ये शाळकरी अल्पवयीन मुलीवर दोघांकडून अत्याचार, दोघांविरोधात गुन्हा दाखल। बुलढाणा शहर पोलीस ठाण्यामध्ये नवीन कायद्यांच्या आता जनजागृतीसाठी कार्यशाळेचं आयोजन। जनतेमध्ये नवीन कायद्याची जनजागृती व्हावी यासाठी ही कार्यशाळा। जुन्या काही CRPC कायद्यांचं सुद्धा भारतीय न्याय संहितेत रूपांतर। अमरावतीमध्ये भाजीपाला प्रति किलो 15 रुपयांनी स्वस्त, गृहिणींना यामुळे दिलासा। पालेभाज्यांसह फळभाज्यांना सुद्धा मोठी मागणी। जळगावच्या वरणगावमध्ये पाणी टंचाईचा हा प्रश्न कायम, तर 8 ते 10 दिवसांनी नागरिकांना पाणी पुरवठा। प्रशासनाकडे पाणी टंचाईवर तोडगा काढण्याचीही मागणी। बारामती कृषी विज्ञान केंद्राच्या वतीनं आता कृषी प्रदर्शनाचं आयोजन। कृषी प्रदर्शनामध्ये फळांची आईस्क्रीम आणि बर्फी, तर प्रदर्शनाला मराठी अभिनेते मकरंद नासपूर यांचीही उपस्थिती। नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे तक्रार निवारण दिवसाची ही सुरुवात, तर पोलीस अधीक्षक श्रावण दत्त S यांच्याकडून तक्रारींचं निवारण। नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विविध कामांचं उद्घाटन आणि भूमिपूजन। शिवसेनेच्या वतीनं जिल्ह्यामध्ये निवडून आलेल्या आमदारांचा नागरी सत्कार। नंदुरबार जिल्ह्यामध्ये खरेदी केंद्रांवर आता नोंदणीसाठी 31 जानेवारीपर्यंतची मुदतवाढ। जास्तीत जास्त शेतकऱ्यांना नाव नोंदणी करण्याचंही आवाहन। पुण्यातील भोर मांढरदेव मार्गावर आंबाडेमध्ये 2 दुचाकींची समोरासमोर धडक, तर अपघातामध्ये एका ज्येष्ठाचा जागीच मृत्यू, तर 1 जण गंभीर जखमी। हुरडा पार्टीप्रमाणे सध्या कोकणात या ठिकाणी मुंगा पार्टीची सुद्धा भुरळ, तर निखाऱ्याच्या वाफेवर मडक्यात शिजवलेले पदार्थ खाण्याची ही पर्यटकांना मेजवानी। नंदुरबार जिल्ह्यामध्ये भाजपच्या वतीनं सदस्य नोंदणी मोहिमेला सुरुवात। शहरातील बाजारपेठेत आणि घरोघरी फिरून सदस्य नोंदणी अभियान सुरू। नंदुरबारमध्ये कोंबड्यांचा आहार आणि औषधाची किंमत वाढल्यामुळे पोल्ट्री व्यावसायिक आर्थिक संकटात। पोल्ट्री व्यवसायाला चालना देण्यासाठी मदतीचं आवाहन। सायबर फ्रॉड करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला पुणे पोलिसांच्या बेड्या। 68 लाखांच्या गैरव्यवहारांसह 50 अकाउंट्सवरून आता 13 कोटी रुपयांची उलाढाल केल्याचं उघड। 3 जणांना या प्रकरणी अटक। दिशा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन येत आहे कॉम्प्युटर प्रशिक्षणातील सगळ्यात मोठी डिस्काउंट ऑफर, बिग डिस्काउंट डेज। अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या दिशा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटच्या शाखेत जाऊन संपर्क करा।